आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडींमुळे देशांतर्गत सोनं चांदीच्या भावात निरंतर वाढ होतीये. सोन्याच्या दरात 1200 रुपये प्रति तोळा तर प्रति किलो चांदीच्या दरात 1000 रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन शुगर मिल्स असोसिएशननं दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार फेब्रुवारी अखेरपर्यंत देशातील साखर उत्पादनात सुमारे 14% घट नोंदवली गेली. उष्णतेच्या लाटेमुळे उसातला रस कमी होऊन साखर उत्पादनात घट झाली आणि त्यामुळे पुरवठ्यात घट झाल्यामुळे साखरेच्या किमती वाढू शकतात. कोकण रेल्वे मार्गावरनं धावणाऱ्या 3 रेल्वे गाड्यांची सेवा 21 मार्चपर्यंत अंशतः रद्द करण्यात आली आहे. कोकण रेल्वे मार्गावरील सीएसएमटीला जाणाऱ्या काही गाड्या अंशतः रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता आहे. मुंबईतील विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत आणि मुंबई महापालिकेच्या सुरू असलेल्या सुमारे 1,41,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचा मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतला आणि मुंबईतल्या विविध प्रकल्प तातडीनं पूर्ण करण्याचे आदेशही दिलेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी तातडीनं जमीन संपादित करता यावी याकरता जमीन मालकाची बाजू न ऐकता भूसंपादन कायद्यात मनमानी पद्धतीनं नवा निकष समाविष्ट करण्यावरनं उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सिडकोवर ताशेरे ओढले. 20 मे 2015 रोजी कायद्यात हा निकष समाविष्ट करण्याचं घोषणापत्र आणि त्यानंतर त्या आधारे 7 जुलै 2017 रोजी दिलेला निवाडा न्यायालयानं रद्द केला. राज्यातील बाजार समित्यांमध्ये 2,06,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. लाल कांद्याला सोलापूर बाजारात 1800 रुपये तर लासलगाव बाजारात 2200 रुपये दर मिळाला. सोलापूर बाजारात 100 रुपये तर लासलगाव बाजारात 150 रुपयांची घसरण झाली. बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 5 वर्षात तब्बल 276 जणांचे खून करण्यात आले तर 766 जणांच्या हत्येचा प्रयत्न झाल्याच्या घटना घडल्यात. विशेष म्हणजे गेल्या 10 महिन्यात या जिल्ह्यात 36 खुनाच्या घटना उघडकीस आल्याची धक्कादायक माहिती विधिमंडळात देण्यात आली. रत्नागिरी ते नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील नांदगाव पाटी इथे दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात अहमदपूर आगाराची बस उलटली. या अपघातात 41 प्रवासी जखमी झाले, त्यातील दोघांना कायमचं अपंगत्व आलंय. पोलिसांनी गुन्हा दाखल करत दुचाकी स्वाराला ताब्यात घेतलंय. सांगली जिल्ह्यातील विकास सोसायट्यांमार्फत शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या पीक कर्ज वाटपापैकी 59,000 कर्जदारांकडे चक्क 666 कोटी रुपये थकीत आहेत. या थकबाकीदारांविरोधात जिल्हा बँकेनं विशेष मोहीम राबवली आहे. आतापर्यंत 48 कोटींची थकबाकी वसूल करण्यात आली आहे. नाशिकच्या ओझर विमानतळावर आणखी एक धावपट्टी निर्माण करण्याचा निर्णय हिंदुस्थान एरोनॉटिक्सनं घेतलाय. विमान सेवेसाठी वाढता प्रतिसाद तसंच आगामी काळात होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये पहिल्या होळीला सुरुवात झाली. कोकणवासियांना शिमगोत्सवाचे वेध लागले. संपूर्ण कोकणात हा उत्सव एकाच वेळी साजरा होत असला तरी प्रत्येक गावाची प्रथा परंपरा वेगळी आहे. शिमगोत्सवाचा आनंद हळूहळू शिगेला पोहोचणार आहे. सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणातून अतिरिक्त 1000 क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. त्यामुळे सांगली पाटबंधारे विभागाकडून सिंचनासाठी पाणी मागणी वाढली आहे. राज्याच्या खेडोपाड्यात धावणाऱ्या एसटीच्या ताफ्यात येत्या 9 ते 10 महिन्यात नवीन 2650 लालपरी दाखल होणार आहेत. टप्प्याटप्प्यानं या गाड्या प्रवाशांच्या सेवेत दाखल होत असून गावागावात एसटीची उत्तम सेवा दिली जाणार आहे. हक्काच्या घरांसाठी गिरणी कामगार उद्या विधान भवनावर धडकणार आहे. संयुक्त मराठी मुंबई चळवळीसहित गिरणी कामगार एकजूट संघटनेनं महामोर्चाची हाक दिली आहे. या महामोर्चात 7 गिरणी कामगार संघटना सहभागी होणार आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला अंधेरी पूनम नगर इथल्या पीएमजीपी वसाहतीचा पुनर्विकास अखेर मार्गी लागणार आहे. वारंवार निविदा काढून देखील विकासकांनी पाठ फिरवल्यामुळे अखेर म्हाडानंच आता या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचं नियोजन केलंय. पुण्यामध्ये पाणी कपात लागू होणार नाही अशी घोषणा केली जाते, पण प्रत्यक्षात शहराच्या विविध भागात पाणी पुरवठ्याची वेळ 1 ते 1.5 तासानं कमी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक उन्हाळा सुरू होण्याच्या पूर्वीच महापालिकेनं अघोषित पाणी कपात सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेतील दुय्यम आणि सहाय्यक अभियंता संवर्गासाठी 25 फेब्रुवारी 2025 रोजी घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षेत गोंधळ झाल्यामुळे प्रशासनावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. आता प्रशासनानं दुय्यम अभियंता या संवर्गासाठी 9 मार्च रोजी घेण्यात येणारी ऑनलाईन परीक्षा तुर्तास पुढे ढकलली आहे. पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील मधुकोश सोसायटी ते प्रयाजा सिटी चौक दरम्यान गर्दीच्या वेळेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी जड वाहनांना बंदी घालण्याचे आदेश वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल शेंडे यांनी दिलेत. नियोजित गृह प्रकल्पांची कामं सुरू असल्यामुळे अपघात टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आलाय. उन्हाळ्यामध्ये प्रवास करताना रेल्वे प्रवाशांची गैरसोय होऊ नये, त्यांचा प्रवास सुखद आणि सुरक्षित व्हावा यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानं वेगवेगळ्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत. या योजनांची अंमलबजावणी करताना हलगर्जीपणा होऊ नये याबाबत संबंधितांना निर्देश देण्यात आलेत. पिंपरी चिंचवड शहरामध्ये 35 लाख लोकसंख्येसाठी 750 दशलक्ष लिटर पाण्याची आवश्यकता असून सद्यस्थितीत 620 MLD पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे शहरात पाणी पुरवठा विस्कळीत होत असल्याची कबुली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.
ठाण्यामध्ये पावसाळ्यात नाले तुंबून आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिकेकडून यंदा देखील नालेसफाईची कामं करण्याची तयारी सुरू झाली आहे। यासाठी पालिकेने 25 मार्चपर्यंत कामाचे कार्यादेश देण्याचे नियोजन आखले, तर पालिका या कामासाठी 10,29 लाख रुपये खर्च करणार आहे। नवी मुंबई पालिकेने नुकत्याच मांडलेल्या अर्थसंकल्पात आणखी एक ईटीसी केंद्र निर्माण करण्याचा संकल्प केलाय। हजारो अपंग विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचं आणि या मुलांच्या आयुष्यात आनंद मिळवून देण्याचं काम ईटीसी केंद्रामार्फत करण्यात येतं। नवी मुंबई महापालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्रोत असणाऱ्या मालमत्ता कर विभागात नोंदवल्या जाणाऱ्या मालमत्ताचं मूल्यांकन करणारी महत्त्वाची प्रणाली मागील महिन्याभरापासून ठप्प झाली आहे। परिणामी आर्थिक वर्षाच्या अखेरच्या सत्रातच या महत्त्वाच्या विभागाचं कामकाज थांबलंय। मुंबईमध्ये बेकायदा फलकांची समस्या खूपच गंभीर असून त्याबाबत तक्रारी करण्याऐवजी त्याला आळा घालणारे उपाय सुचवा असे आदेश उच्च न्यायालयानं सरकार, महापालिका आणि याचिकाकर्त्यांना दिले। प्रतिबंधात्मक कारवाई केली तरच त्याला आळा बसेल अशी टिप्पणी न्यायालयानं केली। किती कलंकित नेत्यांना सवलत दिली असा सवाल करत सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला दिलेत। नेत्यांचा गुन्हा सिद्ध झाल्यानंतर 6 वर्षांच्या बंदीचा कालावधी कमी केला किंवा त्यांना निवडणूक लढवण्याची सूट दिली असे किती नेते आहेत याबाबतची माहिती देण्याचे निर्देश न्यायालयानं निवडणूक आयोगाला दिलेत। वीज बिलाची थकबाकी वसुली, थकबाकीमुळे वीज पुरवठा खंडित करणं, वीज मीटर काढल्यानंतर अभियंते आणि कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, मारहाण करण्याच्या घटना घडत आहेत। मात्र आता वीज कर्मचाऱ्यांना मारहाण केली तर थेट कोठडी गाठावी लागणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेनं सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापन आणि माहिती प्रणाली अहवालानुसार राज्यातील महापालिकांमध्ये प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान पटकावलाय। या अहवालात 1 एप्रिल 2024 ते 31 जानेवारी 2025 पर्यंतच्या आकडेवारीचा समावेश आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकांवरती सुनावणी घेण्यात यावी अशी मागणी याचिकाकर्त्यांचे सर्वोच्च न्यायालयात केली होती। त्यावरती न्यायालयानं सकारात्मक भूमिका घेतली आहे। कुंभमेळ्याच्या आयोजनातून उत्तर प्रदेशला एकूण 3 लाख कोटी रुपयांचा महसूल मिळाल्याचं मुख्यमंत्री योगींनी सांगितलं। एका नावाडी कुटुंबानं कुंभमेळ्याच्या 45 दिवसात तब्बल 30 कोटी रुपयांची निव्वळ बचत केल्याचं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीतील एका बड्या महिला नेत्याच्या नातीचं अपहरण झाल्याची माहिती समोर येते। कृषीनगर भागातल्या एका नामांकित इंग्लिश स्कूलच्या परिसरातनं 12 वर्षीय मुलीचं अपहरण झालं। या प्रकरणी अकोल्यातील सिव्हिल लाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। मुक्ताईनगर छेडछाड प्रकरणामध्ये 3 आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर या प्रकरणातील अन्य आरोपी फरार आहेत, त्यांचा पोलीस शोध घेत आहेत। वाशिम जिल्ह्यातील रेती घाटांना मार्च महिना सुरू झाला तरी पर्यावरण विभागाची परवानगी अद्याप मिळाली नाही, त्यामुळे घरकुल लाभार्थी आणि इतर बांधकाम व्यावसायिक अडचणीत सापडलेत। कोल्हापुरात तरुणींना वश करण्यासाठी एका प्रेमवीरानं अघोरी कृत्य केलं। बाभळीच्या झाडाला दाभणानं मुलीचे फोटो लटकवत त्याला लिंबू आणि काळ्या बाहुल्या लावल्याचा प्रकार समोर आलाय। एका मुलीसह तिथे तिचे आई वडील आणि आजीचा फोटो झाडाच्या फांदीवरती लटकवून जादू टोण्याचा प्रकार उघडकीस आला। गोंदियाच्या फुलचूरवासियांची 14 वर्षांची प्रतीक्षा आता संपली आहे। लवकरच फुलचूर इथे नगरपंचायत होणार आहे आणि गेल्या 14 वर्षांपासून वाशी संघर्ष समितीच्या वतीनं नगरपंचायतीसाठी हा लढा सुरू होता। या लढ्याला अखेर यश आलंय। विक्रमगडमध्ये 5 वर्षांपूर्वी 30 लाख रुपये खर्च करून शवविच्छेदन गृह बांधण्यात आलं होतं। दरम्यान हे शवविच्छेदन गृह विविध समस्यांमुळे धुळखात पडू नये, शवविच्छेदन गृहात शवपेटी उपलब्ध नसून पाण्याचाही अभाव आहे, या ठिकाणी सोयीसुविधा पुरवण्यात याव्यात अशी मागणी नागरिकांनी केली। बुलढाण्याच्या शेगावमध्ये तालुका क्रीडा संकुलावरील अतिक्रमण काढण्यास सुरुवात करण्यात आली आहे। 192 झोपड्यांवर बुलडोझर फिरवण्यात आला आहे। 2 दिवस ही कारवाई सुरू राहणार आहे। नांदेडमधील विसावा उद्यानाची दुरवस्था झाली आहे। उद्यानातील लहान मुलांच्या खेळण्याचं साहित्य मोडकळीस आलंय। उद्यानातील मिनी ट्रेन सुद्धा बंद पडली आहे। या समस्येकडे पालिकेनं लक्ष द्यावं अशी मागणी केली जाते। जळगाव इथल्या खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पोलीस कर्मचारी चंद्रशेखर सुरंगे यांची शस्त्रक्रियेनंतर परत किडनी निकामी झाली असं निदान झालंय। या घटनेनंतर डॉक्टरांच्या चुकीच्या उपचारामुळे किडनी निकामी झाल्याचा आरोप करत कुटुंबियांनी रुग्णालयात अर्धनग्न आंदोलन केलं। उल्हासनगरमध्ये ठाकरे गटानं प्रीपेड मीटरचा विरोध केला। प्रीपेड मीटरमुळे आलेल्या जास्तीच्या बिलाचा भुर्दंड नागरिकांना सहन करावा लागणार आहे, त्यामुळे हे प्रीपेड मीटर मागे घ्यावेत अशा मागणीचं निवेदन ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी महावितरणच्या अभियंत्यांना दिलं। सपा नेते आमदार अबू आझमी यांच्या औरंगजेबाच्या कौतुकानंतर राज्यभरात संताप व्यक्त होतोय। मुंबईतल्या साकीनाका पोलीस ठाण्यासमोर शिवसेनेनं आझमींविरोधात आंदोलन केलं आणि आझमींच्या प्रतिमेला जोडे मारत त्यांचं दहन करण्यात आलं। अकोल्यामध्ये अबू आझमींविरोधात शिवसैनिक आक्रमक झालेत। अबू आझमींच्या प्रतिमेला शेण फासत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। अबू आझमींनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली।
बुलढाण्याच्या चिखलीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये अबू आझमींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करून निषेध करण्यात आला. छत्रपती शिवरायांबाबत अपशब्द खपवून घेतले जाणार नाहीत असा इशारा यावेळी शिवसैनिकांनी दिला. धुळे महापालिकेच्या आवाजवी करवसुली विरोधात धुळे जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं ढोलबजाव आंदोलन करण्यात आलं. महापालिकेच्या प्रवेशद्वारावरती प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सुधारित कर प्रणाली आणून नागरिकांना सुविधा पुरवाव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांबाबत अपशब्द वापरणाऱ्या राहुल सोलापूरकर आणि प्रशांत कोरटकर विरोधात कराडमधील सामाजिक संघटनांनी निषेध व्यक्त केला. तहसीलदारांना निवेदन देत कारवाईची मागणी केली. वैभववाडी शहरातील एका सलॉनमध्ये परप्रांतीय कामगार कामावर ठेवल्याच्या रागातनं नाभिक संघटनेच्या जमावानं या कामगाराला मारहाण केली. या प्रकरणी महिला सलॉन चालकानं पोलिसात तक्रार दाखल केली, मात्र पोलिसांनी तक्रार नोंदवून घ्यायला टाळाटाळ केली. प्रेम प्रकरणातनं प्रियकरानं प्रेयसीवर चाकू हल्ला करून तिची हत्या केली. यानंतर त्यानं स्वतःलाही चाकूनं वार करून संपवल्याचा प्रकार बेळगावच्या शहापुरात घडलाय. कुरार पोलीस ठाण्यामध्ये तैनात असलेले पोलीस कर्मचारी सुभाष कांगणेंनी गोरेगाव इथल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. दिंडोशी पोलीस तपास करतायत. उल्हासनगरच्या मध्यवर्ती पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या शुभम लॉजिंग अँड बोर्डिंगवरती गुन्हे शाखेने छापा टाकला. लॉजिंगच्या नावाखाली इथे अनैतिक कृत्य सुरू होतं आणि या छापेमारीत पोलिसांनी 6 महिलांसह 10 जणांना अटक करत गुन्हा दाखल केला.